हा व्हायरस, तो व्हायरस असे किती किती व्हायरस आणि किती काळजी घ्यायची. आफ्रिकेत पुन्हा इबोलाचा कहर. WHO ने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. आफ्रिकेत पुन्हा इबोला व्हायरसचा उद्रेक झाला असून अनेक मृत्यू झाल्याने गंभीर चिंता वाढली आहे. सध्या काँगो आणि युगांडा या देशांमध्ये इबोला व्हायरसचा नवीन उद्रेक झाला आहे. यावेळी बुंदीबुगिओ नावाचा दुर्मिळ आणि धोकादायक स्ट्रेन आढळला आहे. या स्ट्रेनसाठी सध्या अधिकृत लस किंवा ठोस उपचार उपलब्ध नाहीत. आतापर्यंत 2040 पेक्षा जास्त संशयित रुग्ण, 80हून अधिक मृत्यू, काही आरोग्य कर्मचाऱ्यांचाही मृत्यू, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे WHO ने जाहीर इमर्जन्सी अजून डिक्लेअर केलेली नाही, पण रिपोर्ट आणि चेकिंग सध्या स्ट्रिक्ट केलेली आहे. इबोला हा अत्यंत गंभीर आणि संसर्गजन्य व्हायरस आहे. तो संक्रमित व्यक्तीच्या रक्त, घाम, उलटी, लाळ, शरीरातील इतर द्रव्य पदार्थ यांच्या संपर्कातून पसरतो. हा व्हायरस कोविड सारखा हवेतून सहज पसरत नाही, पण जवळच्या संपर्कातून वेगाने संसर्ग होऊ शकतो. इबोलाची लक्षणे जाणून घेऊयात. अचानक तीव्र ताप येणे, अंगदुखी, अशक्तपणा, डोकेदुखी, घसा दुखणे, गंभीर अवस्थेत उलट्या किंवा जुलाब, रक्तस्राव, अवयव निकामी होणे असे धोके निर्माण होऊ शकतात. तर बचाव तुम्ही कसा कराल? हात स्वच्छ धुवायचे आहेत, संक्रमित व्यक्तीपासून अंतर ठेवायचं आहे, शरीरातील द्रव्य पदार्थाच्या संपर्कापासून सावध राहा. ताप किंवा गंभीर लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोणताही व्हायरस असू दे, सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमची प्रतिकारशक्ती. यामध्ये होमिओपॅथी तुम्हाला खूप जास्त मदत करू शकेल. इबोला हा संसर्गजन्य आजार असून तातडीने वैद्यकीय मदत उपचार पद्धती आवश्यक असते. होमिओपॅथी त्याचा हा पर्याय सुरुवातीलाच उपचारामध्ये असू शकतो, पण गंभीर स्वरूपाचे सिम्पटम लक्षणं आढळल्यानंतर आपल्याला इमर्जन्सी ट्रीटमेंट्स पण घ्याव्या लागतील. पण सुरुवातीला प्रिव्हेंटिव्हमध्ये तुम्ही गेलात तर होमिओपॅथी ही खूपच छान प्रतिकारशक्ती वाचवायला मदत करू शकते. याशिवाय वेगवेगळे आजार मित्रांनो तुम्हाला जेव्हा होतात आणि तेव्हा जर तुम्ही होमिओपॅथी घेत असाल तर तुमची प्रतिकारशक्ती टिकून राहते. पण त्याच वेळेस जर तुम्ही प्रतिकारशक्तीला महत्त्व न देता काही असे उपचार घेत असणार की ज्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती ही तुमची मारली जाते किंवा दाबून ठेवली जाते, तर अशा वेळेस तुम्ही जास्त संसर्गजन्य आजारांसाठी ओपन होतात. त्यामुळे सुरुवातीलाच होमिओपॅथी उपचार घेऊन प्रतिकारशक्ती चांगली ठेवायला सुरुवात करा. म्हणजे वेगवेगळे आजार होणं तुम्ही आधीच टाळू शकाल.